मागच्या वेळेस मी तुम्हाला सगळ्यांना जो उमेदवार दिला तो उमेदवार माझ्याच घरातला होता। मी म्हणलं बाबा त्याला उभं राहायचंय, जिल्ह्यामध्ये मी आहे, सगळ्यांनी जिल्ह्यात उभं राहून कसं चालेल। त्यानं हडपसरला उभं राहायचं ठरवलेलं होतं, त्याची सासूरवाडी तिथे। म्हणलं सासऱ्याची मतं मिळतील, बाकीचं काय होईल। शेवटी जनतेची मतं मिळावी लागतात, पाहुण्यारावळ्याची मतं मिळून राजकारण घडत नाही। शेवटचा माणूस 18 पगड जाती 12 बलुतेदारांची मतं मिळाल्यानंतर आपण निवडून येत असतो। आणि मग त्याच्यातनं नंतर कर्जत तालुका निवडला गेला। मध्ये अरे बाबा, पहिल्यांदा ज्या भागांनी आपल्याला संधी दिली त्यांची कामं कर ना, तिथं वेळ दे ना। उगीच सुटायचं, इकडं सभा तिकडं सभा, विदर्भात सभा, आता पदयात्रा पुण्यावरून नागपूरला। अरे काय नडलंय, इकडं चाल ना तू बाबा। कर्जत जामखेडमधनं सगळी यात्रा केली असती, सगळा तालुका पायाखाली घातला असता तर लोक म्हणले असते नाही ही प्रश्न समजून घेतो, प्रश्न समजून घेतो। ही निघालाय मोठा नेता व्हायला, आणि त्याच्यामध्ये कुणी त्याच्याबरोबर नव्हतं। जयंत पाटील तर मला म्हणले मी शेवटच्या सभेला जाईल, मी मध्ये चालायला जाणार नाही। जयंत पाटील गेले नाही, माझ्या माहितीप्रमाणे सुप्रिया पण गेली नाही, कारण हीच मोठा नेता व्हायला लागल्यावरती दोघं काय करणार।